नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप एक्झामिनेशन यामधील इंटेलिजन्स आणि मराठी असे जे दोन सब्जेक्ट यामध्ये आहेत पार्ट 2 मध्ये, तर त्यापैकी मराठी सब्जेक्ट पाहणार आहोत। आकलन हा लेसन आपला चाललेला आहे। उतारा व त्यावर आधारित प्रश्न घटक 1 आकलन, त्यापैकी 4 उतारे ऑलरेडी झालेले आहेत। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आज पाहूया उतारा 5वा। नदी डोंगरात उगम पावते, ती सखल भागातून वाहते आणि अखेर समुद्राला मिळते। नदीच्या काठावर लोक वस्ती करतात। म्हणजे या ठिकाणी या उतार्यामध्ये तुम्हाला नदीविषयी माहिती सांगितलेली आहे। नदीचे गाणे नावाची कविता सुद्धा तुम्हाला आता आहे 5th स्टँडर्डला। नदीच्या पाण्याचे माणसाला खूप उपयोग आहेत। काय काय उपयोग दिलेले आहेत? नदीच्या पाण्यामुळे काठावर पिके येतात, म्हणजे शेती करू शकतो। नदीच्या पाण्यात मासे असतात। काही लोक नदीत मासेमारी करून अन्न मिळवतात। जसं समुद्रामध्ये मासेमारी करतात त्याप्रमाणे नदीच्या पाण्यात देखील मासेमारी करून लोक त्यांचं अन्न मिळवत असतात। नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात। पण फक्त एवढाच उपयोग आहे का नदीच्या पाण्याचा? नाही, अजून पुढे काय दिलंय पहा। नदीच्या पाण्याने कपडे धुतात, नदीच्या पाण्यात डुंबून आंघोळ करतात। हे सर्व तुम्हाला तुमच्या मराठीच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे, दाखवलेलं आहे पहा चित्र। नदीच्या पाण्यात कमळे फुलतात। काठावरील कारखान्यांतील दूषित पाणी नदीत सोडणे चांगले नाही। पहा, जर दूषित पाणी नदीमध्ये सोडले तर काय होईल? नदीचे पाणी खराब होऊन जाईल, जे आपण पिऊ शकत नाही। कधी खूप पाऊस पडला की नदीला पूर येतो। नदीला पूर आल्याच्या वेगवेगळ्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवरती पाहत देखील असतो। नदीला लोक माता म्हणतात। मग जर माता म्हणतात तर दूषित पाणी नदीमध्ये सोडणे चांगले आहे का? अर्थातच नाही। नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते। आता पहा काय दिलेले आहेत प्रश्न। नदीच्या बाबतीत आपण कोणती वाईट गोष्ट करतो? पहा, नदीत डुंबून आंघोळ करतो, नदीत मासेमारी करतो, कारखान्यांचे दूषित पाणी नदीत सोडतो, नदीचे पाणी शेतीसाठी वापरतो। आता वाईट गोष्ट विचारले, सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे? कारखान्यांचे दूषित पाणी नदीत सोडतो, कारण यामुळे काय होणार आहे? पाण्याचे प्रदूषण होणार आहे। म्हणून याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3। पुढे, नदी कोठे उगम पावते? सखल भागात, समुद्रात, गावात, डोंगरात। तर अर्थातच नदी कुठे उगम पावते? तर नदी डोंगरामध्ये उगम पावते। लोकांचे हित या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात वापरला आहे? हित। हित म्हणजे काय? तर लोकांचं कल्याण। हे पहा, नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते। हित याचा अर्थ आहे कल्याण, म्हणून आन्सर काय येणार आहे? कल्याण। चला पुढचा उतारा पाहूया काय आहे। उतारा 6। सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात। सैनिकांबद्दल हा उतारा आहे। ते सीमेवर पहारा देतात, ते देशासाठी रात्रंदिवस सज्ज असतात। सैनिक आपल्या देशासाठी रात्रंदिवस तयारीनिशी असतात, सज्ज असतात। देशासाठी लढतात, त्यांचा गणवेश रुबाबदार असतो, त्यांचे संचलन शानदार वाटते। जे संचलन आपण टीव्हीवर पाहतो की नाही, 26 जानेवारीला वगैरे जे संचलन होतं ते आपल्याला पाहायला मिळतं टीव्हीवरती। कठीण प्रसंगी सैनिक जनतेला मदत करतात। जर कुठे नैसर्गिक आपत्ती आली तर सैनिक जनतेला काय करत असतात? मदत करत असतात। सैनिक आपल्या देशाची शान आहेत। आपल्या देशाची शान कोण? तर सैनिक आहेत। चला पाहूया, सैनिकांचे मुख्य काम कोणते? काय दिलेत पहा ऑप्शन। शानदार संचलन करणे, सतत जागृत असणे, रुबाबदार गणवेश घालणे, देशाचे रक्षण करणे। तर अर्थातच काय आहे त्यांचं मुख्य काम? देशाचे रक्षण करणे, म्हणजे ऑप्शन नंबर
4. सैनिक कठीण प्रसंगी कोणाला मदत करतात? शत्रूला? अर्थातच नाही. परराष्ट्रांना म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांना? नाही. देशातील जनतेला? फक्त देशाच्या सीमेवरील लोकांना, म्हणजे हे सुद्धा नाही. म्हणजे आन्सर काय आहे? देशातील जनतेला. राखण करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रयोग उतार्यात आला आहे? राखण करणे म्हणजे सज्ज असणे, नंतर शान असणे, रक्षण करणे, लढणे. तर राखण करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रयोग आलेला आहे? तर इथे दिलेला आहे पहिलेच वाक्य, सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. म्हणजे राखण करणे याचा अर्थ काय? रक्षण करणे. ऑप्शन नंबर 3.